बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आणि राजकीय विश्वातून। आदित्य ठाकरे आणि केजरीवालांच्या निवासस्थानी आता भेट होती आहे। आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता ठाकरेंचे खासदार सुद्धा केजरीवालांकडे दाखल झाले असल्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीत संजय दिना पाटीलही केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले। संजय दिना पाटील यांच्यावर ठाकरे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संजय दिना पाटील हे जे आहेत ते शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेले होते आणि त्यानंतरच खरं तर ते नाराज असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला बघायला मिळते। एकंदरीत सध्या जर आपण बघितलं केजरीवालांच्या घरी आता ठाकरेंचे खासदार आणि आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेत। बघूयात पुढची बातमी। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, कारण ठाकरेंच्या सेनेमध्ये वेगवान घडामोडी घडतायत। ठाकरेंचा एक खासदार एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होता, तर आणखी साधारणतः 3 खासदार हे शिंदेंनी बोलावलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनी बोलावलेल्या डिनरला उपस्थित होते। त्यामुळे ठाकरेंचे 4 खासदार शिंदेंच्या गळाला लागलेत का हा सवाल सध्या उपस्थित झालेला आहे। तशी कुजबूज सुद्धा सुरू झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आदित्य ठाकरे यांची डॅमेज कंट्रोलसाठी आता प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळतंय आणि आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच दिल्लीमध्ये गेलेत का हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय ठाकरेंचे 3 खासदार डिनरला, 1 खासदार मात्र शिंदेंच्या सत्काराला उपस्थित राहिलेले आहेत। यानंतर जर आपण बघितलं ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। संजय दिना पाटील एकनाथ शिंदेंच्या सत्काराला सुद्धा हजर राहिलेले आहेत। आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीमध्ये खासदारांची भेट घेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करताय का हा देखील सवाल सध्या उपस्थित होतोय। राज्यातही ठाकरेंना धक्का बसतोय। राजन साळवी यांचा देखील जय महाराष्ट्र सध्या बघायला मिळालेला आहे आणि त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय हा सवाल यावेळेस उपस्थित झालेला आहे। यानंतर पुढे एक आणखी मोठी बातमी दिल्लीमध्ये, कारण एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय का हा प्रश्न आहे। कारण शिंदेंच्या खासदाराच्या घरी ठाकरेंचे 3 खासदार हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलं, मात्र या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित होते अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या संदर्भात सविस्तर अपडेट जी आहे ती जाणून घेतोय। ती म्हणजे आता संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे, कारण ते शिंदेंच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे। कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाही आहे किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाही आहे। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही। यानंतर पुढची बातमी, दुसरीकडे प्रतापराव जाधव यांच्या घरी डिनरला गेल्याचा प्रश्न विचारल्यावर संजय जाधव चांगलेच भडकले। त्यांनी पत्रकारांवरच अरेरावी केली असल्याचं देखील बघायला मिळालं। तर संजय जाधव हे ठाकरे गटाचे परभणीचे खासदार आहेत। तुम्ही पार्टीला तुमच्या ऑफिसला विचारता का? पक्षाबद्दल बोलतो। पक्ष मी फुटलेला नाही ना, मी फुटलेला नाही। ज्यांनी बोललेलं आहे ते चल बाकी सांगू नको। तुम्ही भेट घेणार आहात असं कळतंय आणि महत्त्वाचं म्हणजे अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे उदारी आहे का? अरे एवढी काय विचारावं हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे राव। नाही पण ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू ए टायगर फिगर फेल आहे टायगर। चल फेल आहे फेल सब फेल। तुम्ही स्नेहभोजनाला गेले होते असं म्हणतात। अरे बघा पाहुणचार असते। मला एक मिनिट माझं म्हणणं आहे, हे IBN लोकमतला आहेत, तुम्ही कोणत्याला ABPला आहेत। उद्या ह्यांनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का? का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून? तर जेवढ्यांना फोडायचं तेवढ्या लोकांना फोडा,
डाग असलेल्यांना घ्यायचं त्यांना घ्या. ऑपरेशन टायगरवर आदित्य ठाकरे यांनी आता हे चॅलेंज केलं असल्याचं देखील बघायला मिळत आहे. स्वार्थीपणा, हावरटपणा हा संपतच नाहीये असं सुद्धा यावेळेस आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे. म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये. केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या 3 खासदारांनी हजेरी लावली आणि याची गंभीर दखल पक्ष नेतृत्वानं घेतली ही माहिती आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावण्याआधी परवानगी घ्या या सूचना आदित्य ठाकरे यांनी खासदारांना दिला अशी माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने खासदार नाराज असल्याचं कळत आहे. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं ही खासदारांची भूमिका आहे असं देखील सध्या बोललं जात असल्याचं पाहायला मिळालं. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार महादजी शिंदे पुरस्कार देऊन केला आणि या सत्कारावरून उद्धव ठाकरे नाराज झाले. मात्र यावेळेस शिंदेंच्या याच सत्कार सोहळ्यात ठाकरेंचाच खासदार उपस्थित राहिलेला आहे. उत्तर पूर्व मुंबईचे ठाकरेंचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील हे या सोहळ्याला उपस्थित होते. ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळेस शक्ती प्रदर्शन केलं आणि यावेळेस खासदार संजय दिना पाटील गैरहजर असल्याचं बघायला मिळालं. याशिवाय एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला मात्र ते उपस्थित राहिले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं. गटाचे खासदार होते दिना पाटील ते सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांची टीका झाली. काल जो आमचा कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा सत्कार झाला, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे शिंदेंच्या सत्कारावर नाराजी व्यक्त करतात, दुसरीकडे त्याच सत्कार सोहळ्यामध्ये त्यांचा खासदार हा उपस्थित राहतो. यावरून देखील आता राजकारण रंगण्याची आणि तापण्याची सध्या तरी चिन्ह दिसत आहे. राज्याच्या राजकारणात काय घडतंय काय नाही सर्व काही जाणून घेणार आहोत वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. आदित्य ठाकरेंनी आता राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे यांची चर्चा झाली आहे. मात्र दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जेवढ्यांना फेडायचं तेवढ्या लोकांना फोडा, तर किंवा डाग असलेल्यांनाही घ्यायचं त्यांना घ्या असं थेट चॅलेंज आहे ते ऑपरेशन टायगर संदर्भात आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं. स्वार्थीपणा हावरटपणा संपतच नाहीये असंही ते म्हणाले. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय का हा सवाल आहे, कारण शिंदेंच्या खासदाराच्या घरी ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे उपस्थित होते अशी देखील माहिती आहे. खासदार दिना पाटील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात हजर होते. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला ते गैरहजरही होते. पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून ठाकरेंची नाराजी होती. मात्र दिना पाटील त्या सोहळ्यास उपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित होतो अशी कबुली ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिली असल्याचं बघायला मिळालं. शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला हजर राहिल्याने उद्धव ठाकरे संजय दिना पाटील यांच्यावर नाराज आहे ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली. छगन भुजबळ यांच्या आता भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये भुजबळांसंदर्भात एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं. बालभारतीचं पुस्तक हातात घेत यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी छगन कमळ बघ असं विधान केलं आणि त्यामुळे आणखी चर्चांना उधाण आलंय. पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय वसई विरार जवळ लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे आता या भागात 3रं विमानतळ सुरू होणार आहे. या संदर्भातली परवानगी देखील मोदींनी दिली असं देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये सांगितलं. लाडकीमुळे कोणतीही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. शिवभोजन थाळी बंद होणार या केवळ अफवा आहे आणि या सर्व योजना सुरू राहणार आहे असंही त्यांनी म्हटलंय.
राजन साळवी आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. आज होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांचे शेकडो कार्यकर्ते कोकणातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नावाचा जयघोष केला. कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला. कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 5 तर काँग्रेसचे 2 एकूण 7 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. पक्ष आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्ष यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. संदीप ताजने यांनी पक्षशिस्त मोडली आणि पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा निवडणूक लढवणार आणि राजकारणाच्या मैदानामध्ये येणार असं सांगितलं. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर यापुढे विधानसभा लढवणार नाही असं जाहीर केलं. पुढची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली. सरकार लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ते जमा करते, मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे. हा खडखडाट दूर करण्यासाठी दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केलेल्या आहेत. जास्तीचं मद्य विक्री परवाने देऊन आणि मद्यावरील कर वाढवून सरकार आता महसूल वाढीचं नियोजन करणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत राज्याला मिळणारा 40,000 कोटींचा महसूल आणखी वाढवण्यासाठी हालचाली सुरू आहे. गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत दारूवर कर लावण्याच्या पर्यायावरती एकमत झालेलं आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय, जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे पाठवायचे असेल तर त्यासाठी आता दारूवरील कर वाढवला जाणार आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. कुलाबा वांद्रे सिव्स भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेवरील बीकेसी कुलाबा या टप्पा मार्गिकेचं 93% काम झालं. या टप्प्यातील बीकेसी आचार्य अत्रे चौक वरळी टप्पा 2A मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं नियोजन आहे. का बहुत बड़ा हाथ था, आशीर्वाद था, और भाजपा ने चुनाव आयोग के तो आभार मानने ही ज़रूरी है. लेकिन यही बात है, कल जैसे मेरी राहुल जी से बात हुई, आज अरविंद जी से बात हुई कि इंडिया गठबंधन हो या फिर हम सारी पार्टीज़ हो, कहीं ना कहीं हमें ये सोचना ज़रूरी है कि अभी अगला स्टेप क्या है, क्योंकि हमारी डेमोक्रेसी फ्री एंड फेयर नहीं रही है, इलेक्शंस फ्री एंड फेयर नहीं रहे. तो लड़ते तो रहेंगे, देश के हित में लड़ते रहेंगे. आपकी आवाज़ हो, मीडिया की आवाज़ हो, जनता की आवाज़ हो तो उठाते रहेंगे, और जो भी देश के अच्छे का हो, सड़क पे उतरना हो, लड़ना हो तो लड़ते रहेंगे. बस यही था. लेकिन आपको नहीं लगता जो आपसी कन्फ्लिक्ट था उसका नुकसान भी जो है हुआ है, और दोनों ही पक्षों की तरफ देखिए काफ़ी सारी इसकी एनालिसिस हो सकती है, होगी भी, दोनों पार्टियां अपनी अपनी एनालिसिस रखेगी, लेकिन हमारी तरफ से जो रिश्ता है वो रहेगा, जो दोस्ती है वो तो रहेगी. इसके आगे मैं कहना चाहता हूँ कि जो काफ़ी सारी जगहों में वोट्स काटे गए थे, जो वोट्स डिलीट हुए थे, उस पर भी कभी ना कभी विचार करना ज़रूरी है, क्योंकि वो वोटिंग का अधिकार लोगों से छीना गया था, वो चुनाव आयोग ने छीना है, तो उस पर भी विचार विमर्श होना जरूरी है. आदित्य जी, क्या इस इशू पे वोटर डिलीशन एडिशन पे आपकी कोई चर्चा हुई दिल्ली महाराष्ट्र दोनों को लेके? देखिए आज तो कर्टसी कॉल था, आज तो यही कहने आए थे कि रिश्ता तो ये जारी रहेगा. जाहिर सी बात है, स्वाभाविक है कि जब हम मिलते हैं तो इस बातों पे चर्चा होती है. इसके पहले भी फ़ोन पे भी हुई थी. अभी जो फ़ोन टैपिंग करते हैं वो तो सुनते ही होंगे, तो उनको पता भी होगा कि हम शायद क्या बात कर रहे हैं. लेकिन हमने ये भी कहा है कि इस पर स्टडी करके जो हम प्रश्न चिन्ह उठा रहे हैं, जैसे महाराष्ट्र में 47 लाख वोटर्स कहाँ से बढ़े हैं, 76 लाख वोट्स आखिरी समय के बाद किसने वोटिंग किया है, इसकी कोई वीडियो फुटेज है क्या, टोकन्स है क्या? चुनाव आयोग इस पर बात करने के लिए बिल्कुल तैयार नहीं है. और ये सारी बातें अगर आप देखें तो हरियाणा हो, उड़ीसा हो, दिल्ली हो, मध्य प्रदेश हो, महाराष्ट्र हो, सारी जगह कॉमन है. ये एक पैटर्न दिखने लगा है. तो हमारे देश में आज फ्री एंड फेयर इलेक्शंस होते नहीं है, इसी का ये सबूत है. सर, कैसे टैकल करेंगे सिचुएशन को? अगर आप आरोप इलेक्शन कमीशन पे लगा रहे हैं तो फिर टैकल कैसे करेंगे, क्योंकि वही मेन बॉडी है. तो टैकल करने के लिए तो हम साथ में हैं और लड़ेंगे, क्योंकि ये देश हित की बात है. देखिए कोई भी चुनाव जीत सकता है, हार सकता है, जीत भी सकता है वापस उसके बाद में.
लेकिन फ्री एंड फेयर इलेक्शंस होना जरूरी है। अभी कई चुनाव आने वाले हैं, निगम के कई चुनाव हरियाणा में आम आदमी पार्टी लड़ रही है, आप लोग लड़ रहे हैं, क्या इसे लेकर कोई स्ट्रेटजी? बिल्कुल लड़ते रहेंगे और अपनी अपनी स्ट्रैटेजी सुधारते रहेंगे। जो वोटर के वोट कटिंग की आप देखिए बात कर रहे हैं, ये चुनाव आयोग के साथ हम चेस का गेम खेल रहे हैं, वो कोई एक तरीका अपना रहे तो हमें उसका एक उत्तर देना पड़ेगा, तो वो खेलते रहेंगे। चलिए धन्यवाद, थैंक यू। मैं आदरणीय संजय भाई, आदरणीय आदित्य ठाकरे जी का, संजय रावत जी का, प्रियंका जी का, अरविंद सावंत जी का जो लीडर ऑफ लोकसभा है, और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना के सभी माननीय। तर आता आदित्य ठाकरेंनी केजरीवालांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवादही साधला। भेटीमागे नेमकं काय दडलं हे देखील त्यांनी सांगितलं। यासोबत आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। तर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अलमट्टी विभागामध्ये दुहेरीकरणाचं काम सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतंय। रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। यामध्ये सोलापूर होसपेट या दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचा समावेश आहे, त्यामुळे सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका सुद्धा बसणार असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। महाकुंभ मेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या होतील। ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली आणि अहिल्यानगर येथून धावेल, त्यामुळे आता प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झालेली आहे। केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे। जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा होऊ शकतो। सांगली जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन मृत्यू झालेल्या 6,000 शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या। थकीत 59,000 शेतकऱ्यांपैकी 40,000 शेतकऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या। आतापर्यंत 325 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना या नोटिसा दिलेल्या आहेत। 70 लाख रुपये देखील वसूल करण्यात आलेले आहेत। कानपूरमधील भोंदूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं दणका दिलेला आहे। पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आता न्यायालयानं दंड ठोठावला। न्यायालयाच्या या निर्णयाचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। याशिवाय जर आपण पाहिलं तर सिडकोमधील महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी या भोंदूबाबाची मदत घेतली होती।